तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा महेश गायकवाड व्लॉग्स या चॅनलमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हसताय ना, हसायलाच पाहिजे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज नागपंचमी आहे. नागपंचमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमी ही का केली जाते किंवा नागपंचमी हा सण का साजरी केला जातो याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला द्यावी, याच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे. मला जेवढी माहिती आहे मी तेवढी सांगतो, आणि तुम्हाला देखील काही माहिती असेल नागपंचमी का साजरी केली जाते किंवा नागपंचमी हा सण कशासाठी साजरी केला जातो, तर तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून माहिती सांगू शकता. आमच्या इकडे नागपंचमी ही साजरी केली जाते. जसं की ज्या महिला आहेत ते नागपंचमी दिवशी जे आपलं वाहळ असतं, म्हणजे नाग ज्यामध्ये राहतात, नागांचं जे घर असतं किंवा सापांचं घर असतं, असे जे वाहळ असतात तिथं जाऊन नागदेवतेची पूजा करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या दिवशी जे लहान लहान मुलं असतात ते पतंग उडवतात. म्हणजे आमच्या इकडं तर अशा पद्धतीने साजरी केली जाते. तुमच्या इकडं कशा पद्धतीने साजरी केली जाते ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. तर नागपंचमी ही हिंदू धर्मामध्ये एक सण साजरा केला जातो. त्या सण साजरा करण्यापाठीमागचा म्हणजे मुख्य हेतू आणि उद्देश असा असतो, की श्रावण महिना चालू झालेला असतो आणि श्रावण महिन्यामध्ये ज्या श्रावण सळी ज्या आहेत त्या पडतात. जसं की श्रावण सळी ह्या जास्त प्रमाणात पडाव्यात, पाऊस चांगल्या पद्धतीने यावं याच्यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. जसं की आपलं जे पर्यावरण आहे त्याच्याशी निगडीत, म्हणजे शेती जी असते आपली, त्या शेतीचा म्हणजे आपण शेतकऱ्याचा जो मित्र आहे तो नागदेवतेला मानला जातो. जसं की साप नागदेवता आपण म्हणतो, त्याला शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. आणि त्याच्यासाठी ही पूजा म्हणजे प्रामुख्याने केली जाते. आणि पर्यावरणामध्ये नागदेवता ही खरंच खूप महत्त्वाचा घटक हा समजला जातो. त्याच्यामुळं ही पूजा साजरी केली जाते. आणि त्या दिवशी सापाला दूध म्हणजे पाजलं जातं असं म्हणतात. परंतु सापाला दूध पाजणं हे थोडं घातकच आहे. पण जे शास्त्र पुराण जे आहे, ज्या पद्धतीने म्हणजे पुढं चालत आलेलं आहे त्या पद्धतीने नागपंचमी हा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर मित्रांनो, छोट्या पद्धतीने म्हणजे काय म्हणू आपण, पद्धतीत ही माहिती मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर काय माहीत असेल तर तुम्ही देखील नागपंचमीबद्दल कमेंटमध्ये सांगा. तर चलो, बाय बाय, टाटा.